गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। आज हम मातृभूमि कविता के बारे में जानेंगे। मातृभूमि शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। मातृभूमि शत शत बार प्रणाम। तेरे उर में शहीद गांधी, बुद्ध और राम, मातृभूमि शत शत बार प्रणाम। इस प्यार का सारांश है। पहले लाइन में मातृभूमि शत शत बार प्रणाम। पहले कवि कहते हैं कि मातृभू कहे तो मातृभूमि कोटि कोटि बार, शत शत मीन्स कोटि कोटि बार तुझे प्रणाम करता हूँ। और अमरों की जननी, अमरों की जननी कहे तो अमर कहे तो जो कभी न मरता उसे अमर कहते हैं। अमरों की जननी माँ तुम अमर हो, तुझे मरण ही नहीं है, इसलिए तुम अमर हो माँ, इसलिए तुझे कोटि कोटि बार नमन करता हूँ, ऐसा कवि कह रहा है। ये दो लाइन में मातृभूमि शत शत बार प्रणाम। फिर से कवि कह रहा है कि मातृभूमि तुझे शत शत बार प्रणाम। तेरे उर में शहीद गांधी, बुद्ध और राम। गांधी, बुद्ध, राम जैसे रहने वाले लोग रहने वाले यह देश है हमारी। इस देश में अनेक बुद्धिजीवी सभी लोग रहते हैं। उनके आदर्श गुणों को आने वाली पीढ़ियों के लिए छोड़कर गए हैं। ऐसे लोग यहाँ जन्म लेकर उनके आदर्श गुणों को छोड़कर गए हैं और यही इसी मिट्टी में उन लोग मिल गए हैं। इसलिए कवि कहता है कि गांधी, बुद्ध, राम जैसे रहने वाले देश है हमारा। फिर से कह रहा है कि मातृभूमि तुझे कोटि कोटि बार प्रणाम। ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಮಾತೃಭೂಮಿಯ ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ। ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೇಳಲಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ। ಮೊದಲನೇ ಲೈನಲ್ಲಿ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಹೊಂದಿಸುತ್ತಾ ಮಾತೃಭೂಮಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಅಮರೋಗಿ ಜನನಿ, ತಾಯಿ ನೀನು ಯಾವತ್ತು ಅಮರಳು, ಯಾವತ್ತು ನಿನಗೆ ಸಾವನ್ನೋದು ಇರೋದಿಲ್ಲ, ನೀನು ಅಮರಳಾಗಿದ್ದೀಯಾ, ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ನನ್ನ ನಮನಗಳು ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ। ತೇರೆ ಉರ್ಮೆ ಶಹೀದ್ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ ರಾಮ್, ಈ ಒಂದು ನೆಲದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ್ ಅಂತಹ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತಹ ನೆಲ ಇದು। ಇದರಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಭೂಮಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ। ಆ ಭೂಮಿ ನಮ್ಮದಾಗಿರುವುದರಿಂದ ನಮಗೂ ಸಹ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಅನ್ನೋ ಭಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ್ ಇರುವಂತಹ ನೆಲೆ ನಮ್ಮದು ಅಂತ ಕವಿ ವರ್ಣಿಸುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ, ತಾಯಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಬಾರಿ ನಮನಗಳು ಅಂತ। ಮೊದಲೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ ಎರಡು ಮುಖ್ಯ ವಾಕ್ಯಗಳು। ಒಂದು, ತಾಯಿ ನಿನ್ನ ಅಮರಳು, ಮಾತು ಅಮರು। ಇನ್ನೊಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ और राम जैसे लोग रहने वाले देश है हमारा। ರಾಮ, ಬುದ್ಧ ಮತ್ತು ಗಾಂಧಿ ಇರುವಂತಹ ದೇಶ ನಮ್ಮದು ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಎರಡನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ हरे भरे है खेत सुहाने, हरे भरे है हमारे देश में रहने वाले खेत कैसे हैं देखने के लिए बहुत खेत हरे भरे है और खेत बहुत सुंदर है। शब्द सुहाने, सुहाने कहे तो सुंदर। हमारे देश में रहने वाले हरे भरे खेत देखने के लिए बहुत सुंदर है और फल फूलों से है युक्त वन भवन। और हमारे देश में फल फूलों भरा अरण्य संपन्नमूल भी है और तेरे अंदर भरा हुआ है कि केवल खेत हरा भरा ही नहीं, फल फूलों से भरा हुआ है, वन संपत्ति है। और हमारे माँ के अंदर, देश के अंदर क्या है, खनिज संपन्नमूल भी अधिक तरह है, अधिक बड़ा है, खनिज संपन्नमूल भी अधिक है, वैसा वर्णन कर रहा है। कैसे हरा भरा है हमारा खेत, सब हरा भरा है और देखने के लिए खेत सभी हरा भरा हो तो कैसा रहता है, देखने के लिए बहुत सुंदर ही रहता है। और फल फूलों से भरा हुआ है हमारा देश और यहाँ की वन संपद भी अधिक है और यहाँ की खनिज संपन्नमूल भी इसके अंदर, हमारे देश में मिट्टी के अंदर अधिक तरह से खनिज संपन्नमूल भी भरा हुआ है। मुफ्त हाथ से तू बांट रही हो, मुफ्त हाथ से, हाँ मुफ्त हाथ से तू बांट रही हो। हाथ का एक हाँ, मुफ्त हंसते तो बांट रही है सुख संपत्ति धंधा। मातृभूमि शत शत बार प्रणाम। मुफ्त आज से तुझे कुछ भी नहीं तू मांगते हैं, लेकिन सभी यहाँ के रहने वाले सभी लोगों को, हमारे देश में रहने वाले सभी लोगों को सुख
संपत्ति, धन, घर, मकान सबको आराम से देती हूँ और यहाँ के रहने वाले सभी नागरिकों को सुख संपत्ति का जीवन वो भी मुफ्त से दे रही हूँ माँ, इसलिए मैं तुझे कोटि कोटि बार नमन करता हूँ, वैसा कवि यहाँ कह रहा है। ಎರಡನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಅರೆ ಬರೆ ಕೇತು ಸುಹಾನೆ, ಅರೆ ಬರೆ ಅಂದರೆ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿಂದ ಕೂಡಿರುವಂತಹ ತೋಟ, ಹೊಲ, ಗದ್ದೆಗಳು ನಮ್ಮದು. ಅದು ನೋಡಕ್ಕೆ ಹೀಗಿರುತ್ತೆ ಸುಹಾನೆ, ಹೀಗಿರುತ್ತೆ ಸುಹಾನೆ, ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಎರಡನೇ ಪ್ಯಾರದ ಮೊದಲನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅರೆ ಬರೆ ಕೇತು ಸುಹಾನೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ತೋಟ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತೆ ಹಾಗೂ ನೋಡಲು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಫಲ್ ಫೂಲೋನ್ಸೆ ಯುಕ್ತವನುಪನ್, ಹಾಗೂ ಬರೀ ಗದ್ದೆ ತೋಟ ಹಚ್ಚ ಹಸಿರ ವಾತಾವರಣವಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು ಹಾಗೂ ಅರಣ್ಯ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸಹ ಹೇರಳವಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಹೇರಳವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸಹ ಇದೆ. ಮುಫ್ತ್ ಹಾಸ್ಯ, ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಉಚಿತವಾಗಿರುವಂತಹ ನಿನ್ನ ಹಸ್ತಗಳ ಕೈಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಏನು ಹಂಚ್ತಾ ಇದೆಯಾ ನೀನು? ಸುಖ ಸಂಪತ್ತಿವಾಗಿರುವಂತಹ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿರುವಂಥ ಜೀವನವನ್ನು, ಮನೆ ಮಠ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸುಖ ಸಂಪತ್ತವಾಗಿರುವಂಥ ಜೀವನವನ್ನು ತಾಯಿ ನೀನು ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ. ಭಾರತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಜೆಗಳಾಗಿರುವಂಥ ನಾವು ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ಅದು ನಾವು ಅದೃಷ್ಟ ಮಾಡಿರೋದು ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಯಾಕಂದರೆ ನೀನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಸಂಪತ್ತವಾಗಿರುವಂತಹ ಸಮೃದ್ಧವಾಗಿರುವಂತಹ ಜೀವನವನ್ನು ನಮಗೆ ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀಯ ತಾಯಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಎರಡನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿರುವಂತಹ ನಾಡು ನಮ್ಮದು, ತೋಟ ಗದ್ದೆ ಎಲ್ಲ ನೋಡೋಕ್ಕೆ ತುಂಬ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಇರುತ್ತೆ ಹಾಗೂ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಹಾಗೂ ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು ಮನ ಸಂಪನ್ಮೂಲದಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸಹ ತನ್ನ ಒಳಗಡೆ ನೀನು ಹೇರಳವಾಗಿ ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆಯಾ. ಹಾಗೂ ಉಚಿತವಾಗಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಏನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ನೀನು ಸುಖ ಸಮೃದ್ಧವಾಗಿರುವಂಥ ಜೀವನವನ್ನು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ. ಅದಕ್ಕೆ ತಾಯಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳು ಅಂತ ಎರಡನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಕವಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೂರನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಏಕ್ ಹಾತ್ ಮೇ ನ್ಯಾಯ ಪತಾಕ, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಭಾರತ ಮಾತೆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯದ पताका कहे तो क्या? एक हाथ में न्याय का पताका, पताका कहे तो हमारे त्रिवर्ण ध्वज की झंडा, पताका मीन्स झंडा है, न्यायदीप दूसरे हाथ में, और दूसरे हाथ में क्या है? न्यायदीप है दूसरे हाथ में। जग का रूप बदल दे हे माँ, कोटि कोटि हम आज साथ हैं माँ, तू एक बार इस जग का रूप बदल दो। हम सभी यहाँ के रहने वाले सभी लोग कोटि कोटि जोड़कर एक साथ है, तो जग का नियम रूप बदल दो। हम सभी एक ही साथ सभी जोड़कर मिलकर हैं। जब तुम सबका मिलन करना चाहती हो, कोटि कोटि हम हाथ साथ है, गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम, मातु शत शत बार प्रणाम। जब तुम सारे जग का रूप बदलती हो, तब यहाँ के रहने वाले हर ग्राम हर नगर, वहाँ के नगर में जय हिंद का नादा चारों ओर गूंज उठेगा माँ। इसलिए तुम जग के रूप को बदल दो, तब हमारे यहाँ रहने वाले हर एक ग्राम हर एक नगर में जय हिंद का नादा गूंज उठेगा। वैसा कवि कहकर फिर से कह रहा कि माँ तुझे कोटि कोटि बार मेरा प्रणाम करता हूँ, ऐसा कवि कह रहा है। इस प्यारे ಈ ಮೂರನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ ಏಕ್ ಹಾತ್ ಮೇ ನ್ಯಾಯ ಪತಾಕ, ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯದ ಪತಾಕ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜ ಇದೆ, ಹಾಗೂ ಪತಾಕ ಅಂದರೆ ಜಂಡ ಅಂದರೆ ಬಾವುಟ. ಇನ್ನು ನ್ಯಾಯದೀಪ್ ದೂಸರೆ ಹಾತ್ ಮೇ, ಜ್ಞಾನದ ದೀಪ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ, ಜಗಕ ರೂಪ ಬದಲದೆ ಹೇಮ, ಈ ಒಂದು ಜಗತ್ತಿನ ರೂಪವನ್ನು ಬದಲಿಸುತ್ತಾ ನೀನು. ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಅಮ್ ಹಾಜಿಯ ಸಾಧ್ಯ, ನಾವೆಲ್ಲ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ನಾವೆಲ್ಲ ಜೊತೆಲಿದ್ದೀವಿ. ಜಗದ ನಿಯಮಗಳನ್ನು ನೀನು ಬದಲಿಸು, ಚೆನ್ನಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಜನಗಳನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಒಳ್ಳೆಯವರನ್ನಾಗಿ ಮಾಡು. ಗೂಂಜುಟೆ ಜೈ ಹಿಂದ್ ಕಾ ನಾದ ಸೆ ಸಕಲ್ ನಗರ್ ಹರ್ ಗ್ರಾಮ್, ಮಾತೃಗೂ ಶತ್ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್. ಜಗದ ರೂಪವನ್ನು ತಾಯಿ ನೀನು ಬದಲಿಸು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ನಿನ್ನ ಜೊತೆಲಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ನೀನು ಯಾವಾಗ ಜಗದ ರೂಪ ಬದಲಿಸ್ತೀಯೋ ಅವಾಗ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮ ಆಗ್ಬೋದು, ನಗರ ಆಗ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಹ ಜೈ ಹಿಂದ್ ಅಂದ್ರೆ ಜೈಕಾರವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಗುಂಜುಟೆಗ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಪ್ರತಿಧ್ವನಿಸ್ತಾರೆ. ಜೈಕಾರವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಾಯಿ ನನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ನನ್ನ ನಮನಗಳು. ಮೊದಲೇ ಪ್ಯಾರದ ಪೂರ್ತಿ ಸಾರಾಂಶ ಒಂದ್ಸಲ ಕನ್ನಡ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ.
ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎರಡು ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ತಾಯಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಾಯಿ ನೀನು ಅಮರಳು, ಯಾವತ್ತೂ ನಿನಗೆ ಸಾವಿಲ್ಲ, ನೀನು ಅಮರಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ ಹಾಗೂ ರಾಮನಂತಹ ಜನರು ನೆಲೆಸಿರುವಂತಹ ದೇಶ ನಮ್ಮದು ಅಂತ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಜೊತೆಗೆ ಮಾತು ತಾಯಿ ನಿನಗೆ ನನ್ನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳು ಅಂತ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎರಡನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹರೆ ಬರೆ ಕೇತ ಹಾರೆ, ನಮ್ಮ ಹೊಲ ಗದ್ದೆ ತೋಟದಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ, ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿದೆ ಹಾಗೂ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಹಣ್ಣು ಹಂಪಲಿನಿಂದ ಕೂಡಿರುವಂತಹ ನಾಡು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಮದು. ಹಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವನ ಸಂಪನ್ಮೂಲ ಅರಣ್ಯಗಳು ಸಹ ತುಂಬ ಹೇರಳವಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಒಳಗಡೆ ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸಹ ತುಂಬ ಅಧಿಕವಾಗಿದೆ. ಸಮೃದ್ಧವಾಗಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಮದು. ಹಾಗೂ ನೀನು ಉಚಿತವಾಗಿರುವಂತಹ ಕೈಗಳಿಂದ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಏನೇನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಸುಖ ಸಂಪತ್ತವಾಗಿರುವಂಥ ಜೀವನವನ್ನು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನೀನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ. ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿರುವಂಥ ಜೀವನವನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲರೂ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿ ನೀನು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ಯಾ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಕೊನೆಗೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾತೃಭೂಮಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಎರಡನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ. ಮೂರನೇ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ನ್ಯಾಯ ಪತಾಕ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದರೆ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವಂಥ ನಮ್ಮ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವಿದೆ. ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿದೆ ಜ್ಞಾನದೀಪ, ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ಹಾಗೆ ಜ್ಞಾನದೀಪ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿದೆ. ಹಾಗೂ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಇಲ್ಲ ಮೂರನೇ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಪತಾಕ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದೀಪ ಇದೆ. ಹಾಗೂ ಜಗದ ನಿಯಮವನ್ನು ನೀನು ಬದಲಿಸುತ್ತಾಯಿ. ನಾವು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ನೀನು ಯಾವಾಗ ಜಗದ ನಿಯಮವನ್ನು ಬದಲಿಸುತ್ತೀಯೋ ಆವಾಗ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮ ನಗರ ಎಲ್ಲವೂ ಸಹ, ಎಲ್ಲ ಜಾಗದಲ್ಲೂ ಸಹ ಜೈ ಹಿಂದ್ ಅಂದರೆ ಜಯ ಘೋಷಣೆಯ ಒಂದು ಕೂಗು ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಜೈ ಹಿಂದ್ನ ಒಂದು ಕೂಗು ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತಾರೆ ಅಂತ ತಾಯಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾ, ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ತಾಯಿ ನಿನಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಾರಿ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಭಗವತಿ ಚರಣ ವರ್ಮರವರು ಈ ರೀತಿ ಮೂರು ಪ್ಯಾರಾಗಳಲ್ಲಿ ದೇಶವನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾ ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ पहले पैरा में यहाँ मातृभूमि कविता कवि भगवती चरण वर्मा ने पहले पैरा में दो वाक्य मुख्य से बोलते हैं कि मातृभूमि तुझे भूख है तो भूमि, मातृभूमि तुझे मेरा शत बार कोटि बार मेरा प्रणाम कहते हैं ही वैसा ही अमरों की जननी अमर माँ तो अमर हो, तुझे मरण ही नहीं तुम अमर हो, तुझे कोटि कोटि बार मेरा प्रणाम वैसा करते हुए कहते हैं कि गांधी, बुद्ध, राम जैसे रहने वाले देश है हमारे। ऐसे लोग यहाँ जन्म लेकर उनके आदर्श गुणों को आने वाली पीढ़ियों का ही तो जनरेशन पीढ़ियों के लिए छोड़ कर गए हैं। ऐसे लोग रहने वाले देश है हमारा। और माँ तुझे कोटि कोटि बार प्रणाम। ये इतना वाक्य फर्स्ट पैरा में आता है। और दूसरा पैरा में हरे भरे हैं खेत हमारे खेत देखने के लिए कैसा है, देखने के लिए हरे भरे हैं और सुहाने हैं, सुहाने में सुंदर है। और यहाँ फल फूलों भरा देश है हमारा। इससे अलावा वन संपत्ति भी यहाँ अधिक है। और माँ के इस भारत में खनिज संपन्मूल भी अधिक मिलता है। और माँ तुम मुफ्त हाथ से सबको बांट रही हो। क्या बांट रही हो? सुख संपत्ति का जीवन सबको मुफ्त हाथ से तुम बांट रही हो। यहाँ के रहने वाले सभी लोग मुफ्त हाथ से तुम सबको आनंद सुख संपत्ति को बांट रही हो। यहाँ के रहने वाले आराम से अमरसती रहते हैं, क्योंकि तो केवल कृपा ही हमारे ऊपर रहता है। इसलिए माँ तुझे शत बार प्रणाम कवि कह रहा है। अब लास्ट पैरा में एक हाथ में न्याय पताका कहे तो यहाँ त्रिवर्ण ध्वज दिया गया है। पताका में झंडा, एक हाथ में न्याय पताका, दूसरा हाथ में क्या है, ज्ञानदीप है। ज्ञानदीप जग का रूप बदल दे है माँ तू पहले जग का रूप बदल दो। हम कोटि कोटि लोग हाथ साथ हैं, हम सभी देशवासियों सभी एक साथ हैं, तुम देश का रूप को बदल दो। हम कोटि कोटि लोग आपके यहाँ कोटि कोटि लोग हम साथ हैं, तुम देश का रूप बदल दो। जब तुम जग का रूप बदलोगे, यहाँ के रहने वाले ग्राम और ग्रामों में नगरों में रहने वाले सभी लोग जय हिंद का नादा गूंज उठेगा। सभी और जय हिंद का नादा गूंज उठेगा। वैसे कहते हुए कवि ने
कहते हैं माँ तुझे शत शत बार प्रणाम माँ। वैसे कहते हुए अपने देशभक्ति को इस 3 पैरा में कवि भगवती चरण वर्णन में अपने देशभक्ति का वर्णन करते हैं। मातृभूमि का कवि भगवती चरण वर्मा, इन्होंने प्रसिद्ध हिंदी साहित्यकारों में प्रमुख हैं। इन्होंने मातृभूमि कविता को लिखा है। इनका जन्म 903 से लेकर 981 इनका कालावधि है। इन्होंने मातृभूमि कविता को रचना किया है। इस कविता में हमें क्या मालूम पड़ता है कि कवि के रहने वाले देशभक्ति के बारे में हमें मालूम पड़ता है और हमारे देश में, देश के अंदर कौन कौन सा संपन्मूल है, किस तरह से हमारे देश के उनके देशभक्ति को इस कविता में वर्णन किया है। ये सभी बात को हम इतनी प्यारा में हम जान सकते हैं। पहला प्यारा में कहते हैं माँ तुझे मेरी कोटि कोटि बार मेरा प्रणाम करते हुए माँ तुम अमर हो कहते हैं। और गांधी, राम, बुद्ध जैसे लोग इस जमीन पर पैदा हुआ है वैसे कहते हैं। और दूसरे पैरे में यहाँ के रहने वाले खेत हरे भरे हैं, देखने के लिए सुंदर है, फल फूल है और वन संपत्ति है और यहाँ हेरल अधिक से खनिज संपन्न मिलता है। और माँ तुम यहाँ की रहने वाली सबको मुफ्त से सुख संपत्ति जीवन दे रही हो, ऐसा सेकंड पैरा में कहते हैं। और लास्ट में एक हाथ में न्याय पताका, दूसरा हाथ में ज्ञान दीप हो है। जब तुम जग का रूप बदल दो माँ, जब तुम हम सभी एक साथ हैं, जब तुम जग का रूप बदल दोगे तब यहाँ के रहने वाले हर ग्राम, हर नगरों में जय हिंद का नारा गूंज उठेगा। ऐसा कहते हुए फिर से कहते हैं कि कवि माँ तुझे कोटि कोटि में प्रणाम कहते हैं। और ऐसे अपने देशभक्ति का व्यक्तित्व इस कविता में भगवती चरण वर्मा ने कर रहे हैं।